चांगलं भवितव्य, युवा नेतृत्व या असोसिएशनचं मात्र एक सदस्यपद त्यांच्या नावावर सुद्धा आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. या ठिकाणी आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असेल याची नोंद असू द्या दोन्ही संघांसाठी. दरम्यान आपण पाहतोय याचा दुसरा सामना असेल आणि जी आपण कॅप प्रदान करतात ती कॅप आपण सरळच प्रदान करायची, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. चार ओव्हरचा सामना आहे. बारावा प्रतिनिधी सुद्धा ड्रेस कोड मध्ये नाहीये. अजून 2 धावा म्हणजे 4 धावा असतील आणि फलंदाजी करत असताना सरायवाडी संघाला 2 बॉल्स पॉवर प्ले सर्कलचे कमी टाकले जातील याची नोंद असू द्या. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कडक नियम असतील. जितेश उघडे आणि रवी हिरवे ही जोडी आपण पाहतोय त्या ठिकाणी मैदानात उतरत असताना चिखलोली जे हनुमान चिखलोली ठाकूरपाडा हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॅनल्टी सांगली जाईल. या ठिकाणी 4 धावेने पॅनलाइज केलं जाईल आणि 2 चेंडू तुम्हाला पॉवर सर्कल ओव्हरचे कमी टाकले जातील याची नोंद असू द्या. 4 धावा पॅनल्टीच्या त्या आपण पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर ऍड करूया. गेम ऑन पंचांचं ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू लँड करण्यासाठी बंटी गोलंदाज राईट आर्मवर पहिला चेंडू. हा चेंडू हलक्याशा हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता आउट साईडला, मात्र पिचिंग करत असताना कुठेतरी चेंडू पडल्यानंतर थोडासा बळाने घेतोय गोलंदाज बंटीचा. पहिला चेंडू या ठिकाणी खराब आहे. पंच सांगत असताना अजय आपण पाहतोय अजय टोपले एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या ST11 काराव संघाचा. आपण पाहायला गेलं तर सिद्धिविनायक काराव संघाचा. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यासाठी षटकार तर आलाय. आधीच दुष्काळात 13वा महिना या ठिकाणी सरायवाडी संघासाठी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर पहिला चेंडू क्लास दाखवला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून मात्र जितेशच्या बॅटमधनं आला या ठिकाणी मात्र षटकार पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत असताना हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. लेन चांगली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग गोलंदाजी केली जाते. राईट आर्म ओव्हर पहिला चेंडू खराब. त्यानंतर षटकार थोडासा दबाव जाणवत असताना अख्था मात्र कुठेतरी दबावाला झुगारून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू डॉट आला. या हा चेंडू इथे मात्र खराब आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्टॉट स्लिपचा, परंतु हा चेंडू इथून मात्र वाईड घोषित केलाय. पंच आपण पाहतोय त्या ठिकाणी विचार केला तर अजय टोपले आणि त्यांच्या समवेत प्रकाश निरगुडा. चांगली फटकेबाजी करणं खूप गरजेचं आहे. या सरायवाडी संघाच्या पुढे मात्र 40 ते 45 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय भेदून. वेट अँड वॉच क्रिकेट खेळ केला जातोय. फलंदाज जितेशच्या बॅटमधनं धमाका दुसरा येत असताना या ठिकाणी आपण पाहतोय चौकार टीजे. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. व्हॉट अ शॉट ऑफ द टुर्नामेंट. विराट कोहली सरळ ना या ठिकाणी लाजवेल हा शॉट जितेच्या बॅटमधनं. खरपूस समाचारचा आहे. गोलंदाज बंटीची या ठिकाणी मात्र घंटी वाजवली जितेशने.
पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर लगातारचे 2 चौकार. जितेश ऑन फायर. 16 धावा दाबलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी चेंडूचं निरीक्षण करत असताना रवी हिरवे सांगत असताना मात्र फलंदाजी अद्यापी लाजवाब चालू आहे. जशी फील्ड सजवली ना त्या फील्डला सजेशी गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हाय फटका चांगला खेळायचा होता. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. लॉर फुलटाचा हा चेंडू होता. पहिला हदरा या ठिकाणी चिखलोली या संघाला लागत असताना बॅट्समन जितेशच्या स्वरूपात 1st विकेट डाऊन. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात जा. या ठिकाणी आपण पाहतोय तर विचार केला तर नेट नंबर 3 चा हा फलंदाज असेल अमर. अद्यापी सेट आहे त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू शिल्लक. आम्हाला थोडी विनंती असेल लवकर जा, धावत जा मित्रा. एक ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड थोडंसं फ्लाय होईल. 17 धावा. पॅनल्टीच्या 4 धावा आपण ऍड करूया. सरायवाडे आणि चिखलोली संघ नोंद असू द्या याची. 21 धावा ऑन बोर्ड असतील. या ठिकाणी आपण पाहतो 21 धावा या ठिकाणी बनल्या जातील. 4 धावा आपण ऍड करूया. स्कोर कार्डवरती 21 धावा लावून घ्यायचे. सरायवाडे संघ थोडंसं लवकर खेळा मित्रांनो. यानंतर होणारा सामना असेल कुडेरान नितीन आणि जेव्हा आगोबा बहुनोली ब असा सामना असेल. लवकरात लवकर सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. खूप उशीर झालाय मित्रांनो. बघितलं गेलं तर 12:58 म्हणजे 1 वाजलाय. या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यात. रवी सर लक्ष असू द्या. 21 धावा तुमच्या ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. आता फक्त तुम्हाला पॉवर सर्कलचे 4 चेंडू फेकावे लागतील. 4 धावा होत्या त्या ऍड केल्यात. या 4 धावा म्हटल्या ना तर गेल्या गुरुवारचा दिवस आठवतो. 4 धावा पॅनल्टीच्या शेवटच्या मॅच पर्यंत घेऊन एकता रसायनी मोहपाडा या संघाने मात्र चॅम्पियन पद पटकावलं होतं. हा पटका फसलाय. थोडासा पटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल केला जाईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. 7वा चेंडू नॉन स्ट्राइक इंडवर खेळ केला जात होता आणि अद्याप 8वा चेंडू म्हणजेच रवी हिरवे सरांच्या माध्यमातून पहिला चेंडू फेस केला जाईल. तो 8वा चेंडू. 24 चेंडू मागे मात्र 8वा चेंडू या ठिकाणी फेस केला जाईल. 1 विकेट आले गेले आणि 1 धाव या पहिल्या चेंडूवर आले गेले. गोलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी कल्पेशला. हा चेंडू शॉर्ट अँड फुल अँड सक्सेसफुल करायचा होता. फटका त्या ठिकाणी सजवला होता फाईनचा. डीप फाईन मध्ये हा 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय तब्बल विचार केला तर पुढे सर्कल फ्लाय होईल. या ठिकाणी आपण पाहतोय 24 धावा ऑन बोर्ड लागत असताना जयनमान चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या लागत असताना थोडं पंच फासली खेळवायचा आहे सामना. खूप उशीर सामने चालू झाले गेले. पहिला दिवस मस्त सामने झाले गेले. दुसऱ्या दिवशी चांगले सामने झाले गेले. परंतु काल आणि आज कुठेतरी तुम्हाला मेगा फायनलचा दिवस आहे आणि हा पटका पुन्हा एकदा पायांच्या दिशेने ठरवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्याला बीट करून त्याच्या ढेंगाच्या मधनं चेंडू जाईल. या ठिकाणी मात्र नशिबाचा चौकार रवी हिरवे या साहेबांच्या बॅट मधनं मिळत असताना टीजे
चांगली गोलंदाजी. हा चेंडू ब्लॉकरमध्ये, परंतु तेवढाच चांगला फटका खेळ केला जातोय त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट केली जाते. थोडासा चुकीचा थ्रो, त्याला कव्हर केलं जाईल. बॅकअप चांगला आहे या ठिकाणी मात्र सरायवाडी संघाच्या माध्यमातून. आत्ता कुठेतरी विचार केला ना तर या सरायवाडी संघाला धावा रोखणं खूप गरजेचं आहे. त्याच प्रकारे मात्र गोलंदाजी केली जाते. कल्पेशच्या माध्यमातून पहिला चेंडू सिंगलला, दुसरा चेंडू 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर मात्र सिंगल धाव येते. थोडंसं सरायवाडी संघ आपण लवकर खेळ करायचा या ठिकाणी मात्र. आज मेगा फायनलचा दिवस आहे, त्याकरिता मित्रांनो घाई करतो, त्यासाठी मी क्षमस्व माफी मागेन, परंतु थोडी घाई करणं खूप गरजेचं आहे. आज 2 सेमीफायनल, एक मेगा फायनल, रेग्युलर 7 सामने असतील. पहिल्या फेरीतील 4 सामने, दुसऱ्या फेरीतील 2 सामने, तिसऱ्या फेरीतील 1 सामना असेल. त्यानंतर सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि मेगा फायनल असेल. म्हणजे जवळजवळ विचार केला तर 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. 10 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. हा फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी ताकद थोडीशी कमी पडते. लगभग विचार केला ना तर शॉर्ट पिच चेंडू रवी सरांना मी म्हणेन 3 चेंडू मिळाले होते. त्या चेंडूवर एकही चेंडूवर मोठा फटका आला नाही आहे आणि मोठे फटका खेळण्यासाठी जाणलं जातं या ठिकाणी रवी हिरवे सरांना. परंतु आज कुठेतरी आपल्या संघाचे थोडंसं नाराजगी दाखवत असताना जितेश बाद झाला. जितेश जर मैदानात असला असता तर खूप मोठे फटके पाहायला मिळाले असते. अशा चेंडूवर पाणी घेऊन जायचं लगेचच मैदानात. 16.00च्या सरासरीने या ठिकाणी खेळ केला जातोय. 32 धावा ऑन बोर्ड. टीम आपण बघितली गेली तर चिक्रोली ठाकूरपाडा संघाच्या लागत असताना 32 लॉस ऑफ 4 विकेट टीम चिक्रोली ठाकूरपाडा. चला सामना या ठिकाणी मैदानात लगेच आपण चालू करायचा. ठीक गोलंदाज आपण पाहतोय सांगोला. फटका चांगला आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? यस इट इज OUT मीन्स फलंदाज आउट. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का अमर मिंगळच्या स्वरूपात चिखलोली संघाला. रामदास अवाडे मैदानात जात असताना या ठिकाणी आपण पाहतो. रामदास थोडं लवकर जायचं मित्रा. अमर थोडासा या ठिकाणी मात्र सूप स्वस्तात बाद झाला गेलाय. या ठिकाणी आपण पाहतोय आपला विचार केला तर 32 धावसंख्येवर दुसरा आदरा लागला जातोय. आपण बघितलं गेलं तर चांगला अद्याप स्कोर कार्ड चालू आहे. चांगली करंट रन रेट चालू आहे. मी म्हणेन टीम आपण पाहिली गेली तर या चिखलोली संघाचा लेफ्ट हँड बॅट्समन आहे. एक खूप मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो या रामदासला. असे चेंडू जर टाकले तर रामदास मात्र नक्कीच सोडणार नाही. असे चेंडू मात्र रवी सरांना 3 मिळाले होते असं वाटत होतं. रवी सरांच्या माध्यमातून खूप मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु या ठिकाणी मात्र थोडंसं चुकीचं क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर बघाशीच मी वर्णन केलं का रामदास अवाटेसारखा फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातोय. आणि विचार केला तर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर मात्र धमाका दाखवत असताना या ठिकाणी टीम आपण पाहतोय. तर मला विचार केला तर चिखलोली संघाच्या बॅट्समन रामदासच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार. 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली जाते. नेहमी त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात. बराच काळ मात्र सलामीला फलंदाजी करत होता, परंतु हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. खूप मोठा हादरा या ठिकाणी लागत असताना टीम आपण पाहतोय. मला विचार केला
तर रिव्ह्यू घेतलाय का? यस, चेक केला जाईल. थर्ड अंपायर यायचं. येस, इट इज आउट. फलंदाज हा फेअर डिलिव्हरी असेल. छत्तीस धावा धापलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू इथे मात्र फटका सजला. रनआउटची संधी असेल. पुन्हा एकदा थ्रो चुकीच्या इंडला. आत्ता धाव होईल या ठिकाणी. स्ट्राईक घ्यावी लागली या ठिकाणी. रवी सरांना सलामीला गेलेत. तब्बल विचार केला तर 9 धावा आणि 4 चेंडू त्यांच्या माध्यमातून फेस केले जात आहेत. या ओव्हरमध्ये ना चांगली गोलंदाजी केली जाते. 5 चेंडू 3 धावा 3 विकेट. यस, 3 विकेट 5 धावा. हा फटका चांगला आहे. ओव्हरपिच चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून येईल रवी हिरवेच्या पॅट मधनं पहिला संघर्षमय षटकार. डीजे त्रेचाळीस धावा धापलकावर लागल्या गेल्यात. सन्मानजनक स्कोर, फायटिंग स्कोर तर उभारलाय. अजय टोपलेला विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करायचा लगेचच. बोहनोली संघाचा कर्णधार आणि कुडेरान संघाचा कर्णधार. बोहनोली ब आणि कुडेरान संघाचा कर्णधार लगेचच यायचं टॉचविनसाठी. कुडेरान आणि बोहनोली ब संघाचा कर्णधार लगेचच टॉचसाठी यायचं आहे. नितीन आणि भूषण, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर या. 43 धावा धापलकावर लागल्या गेलेत. 4 विकेट आले गेलेत. चिखलोली ठाकूरपाडा या संघाच्या. हा चेंडू इथे मात्र फटका फसला जातो. बॅटची आउटसाइड एज आणि फलंदाज होईल बाद. करण बॅक टू पवेलियन. इथून मात्र रवी सरांना जेवढी स्ट्राईक ठेवता येईल तेवढी स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण बघितलं गेलं तर चला, कुडेरान संघाचा कर्णधार आणि बहुनोली संघाचा कर्णधार लवकरात लवकर या.
हा फटका चांगला आहे, फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी शतरक्षक आहे, टिपला जाईल झेल. चुकीचं क्रिकेट खेळतो मी म्हणेन चिखलोली संघ. या ठिकाणी आपण पाहतोय रवी हिरवेच्या बॅटमधनं षटकार तर आलाय तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर, परंतु नॉन स्ट्राईक इंडवर खेळ केला जातोय. लगातारच्या 2 विकेट या ठिकाणी या ओव्हरमध्ये येत असताना बहुनोली संघाचा कर्णधार आलाय, कुडेरन संघाचा कर्णधार राजेश कडाळी किंवा नितीन कडाळे. आपल्याला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लिहा. टॉच विन साठी रवी उघडे येतोय मैदानात. आपण पाहिले गेलं तर इनेट नंबर 8चा हा फलंदाज आहे, हॅट्रिक बॉल असेल या ठिकाणी आपण पाहतोय. तर विचार केला तर गोलंदाज हा चेंडू चांगलं क्रिकेट मी म्हणेन या ठिकाणी, संयमी क्रिकेट. रवीला ज्या कामगिरीसाठी पाठवलं होतं ती कामगिरी मी तर म्हणेन पार केली या ठिकाणी. हॅट्रिक बॉल होता या ठिकाणी, 44 धाबा धापलकावर. थांब विजय, 3 बॉल अजून थांबायचे, आपण लगेचच टॉच करून घेऊया. राजेश आलाय, त्याच्यानंतर भूषण सुद्धा आहे. एक चांगला सामना पाहायला मिळेल जेव्हा गोबा बहुनुली ब आणि हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी, शतरक्षक आहे, एकदा तर कंप्लीट केली जाईल. फर्स्ट ऍक्शनला चेंडू उचलला जाईल का, 2 धाबा, धोक्याची घंटा, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहतोय. तब्बल विचार केला तर 2 धाबा आल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. बघा सामना होता कुठे, आणून ठेवला कुठे, जिथून मात्र बाद झाला गेला जितेश, तिथून मात्र जिम्मेदारी कोणी उचलून घेऊन खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर रवी हिरवे सारखा फलंदाज अजूनही मैदानात आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा जरी आल्या तरी चांगला स्कोर या ठिकाणी बनला जाईल. हा फटका बसला त्या ठिकाणी, चेंडू खाली, शतरक्षक येईल, झेल टिपला जाईल का, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला 2 धाब्याने दाखव पुढे सरकेल. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धाबा होत्या. विचार केला ना, बघा हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 48 धाबा ऑनबोर्ड आपण पाहतोय. ओव्हरमध्ये 21 धाबा आणि लगभग विचार केला ना तर 17 चेंडू मागे 27 धाबा बनवल्या त्या ठिकाणी. हा चेंडू मात्र चांगला आहे त्या ठिकाणी, जोरदार अपील केली जाते. बेडीसगाव संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांची सूचना येते, आपण त्या बगीच्यामध्ये जाऊ नका. आयोजक सांगतात बघ उगाच कोणाला त्रास नको, त्या ठिकाणी जाऊ नका. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचले. चला या ठिकाणी टॉच विन करून घेऊया. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण टॉच कव्हर करायचा. या ठिकाणी आपण पाहायला गेले तर बहुनोली ब, जे वाघोबा बहुनोली ब आणि कुडेरान असा सामना असेल. बघा मी मगाशीच म्हटलं होतं पहिल्या 6 चेंडूवर 21 धाबा आणि मागच्या 18 चेंडूवर फक्त 27 धाबा. हेच तर क्रिकेट आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर टॉच केला जातोय. बहुनोली ब आणि कुडेरान टॉस या ठिकाणी जिंकला जातोय. नक्कीच कुडेरान संघाने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली, म्हणजे चेस केल्या जातील धाबा या ठिकाणी बहुनोली संघाच्या माध्यमातून. चेसिंग मात्र दिली या ठिकाणी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बहुनोली संघ यानंतर लगेच तयार राहायचा आहे आणि कुडेरान संघाने लगेच तयार राहायचा आहे. बघा चिखलोली संघाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पावर सलकरचे फक्त 4 चेंडू फेकावे लागतील याची नोंद असू द्या. म्हणजेच विचार केला ना तर 22 चेंडू मागे 49 धाबा बनवायच्या त्या ठिकाणी. जसा सामना चालू होईल तसा मायक्रोफोनवर आमंत्रित करतो एक कारावगावचा सुपुत्र, आमचे जवळील मित्र, पारिवारिक सदस्य आणि चांगले समाज लोचक सुद्धा आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय विजय ढोके या साहेबांना ऑन मायक्रोफोन.
हॅलो. तर सलामीची जोडी इंटर झाल्या मैदानात. भूपेश आणि बंटी. स्ट्रायकिंग एंडला भूपेश, नॉन स्ट्राईकला बंटी. पहिला बॉल गोलंदाज ट्रॅकवर करण आलाय. पहिला बॉल फेकलाय डॉट. श्री गणेशात आला टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाचा डॉट बॉल आहे. येणारे बॉल आता 23 आणि बनवायचे तर विजयासाठी 49 धाबा. तर धन्यवाद मनोज उगरे साहेब. अगदी बनवली गावचा चांगला गोड आवाज आपण ऐकला याआधी मायक्रोफोनवर. यावेळेस फुटटॉस बॉल फेकून दिलाय, दिशा दिली, बॉल चालाय. टॉस बॉक्सला सलामी देत असताना पहिला सुरुवात करणारा दणदणीत चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस लॉंग ऑफला बॉलला घेतलाय, ढकलून दिलाय, स्ट्राईक रोटेट केली जाते बंटीकडे. 3 बॉल आणि 5 धावा फलकावर आपण पाहतोय. 49 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचंय टीम सराईवाडी संघाला. आणि इथे मात्र आता पुढचा बॉल गोलंदाज करणचा. फुटटॉस बॉल दिशा दिले, फाईन लेगला बॉल रवाना झाला, ट्रायव्हल झालाय, जमिनीला आग लावत. रन स्मृती 4. ओव्हरचा शेवट गोड करत असताना आलाय चौकार. अठरा बॉल आणि बनवायचे आता 40. सलामीची जोडी चांगली मात्र फलंदाजी करत असताना सावध सुरुवात. अगदी चौकाराने सॉफ्ट हँड बॅटिंग केली जाते. गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज आलाय जितेश. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. बॉलर जितेश, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूपेश, नॉन स्ट्राईकला बंटी. पाहूया सलामीची जोडी क्रीजवर. आशा असतील, अपेक्षा असतील टीम सराईवाडी संघाला या दोन्ही फलंदाजाकडून चांगली गोलंदाजी केली जाईल का? गोलंदाज मैदानात पाहतो आपण. जितेश आलाय, एक अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर पाहतो. पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाज ट्रॅकवर. पहिला बॉल फेकला जाईल दुसऱ्या ओव्हरचा. बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे 40. पुढचा बॉल पाहूया. पहिल्या बॉलला होती सुरुवात. वेल न घेता लगेच सामना सुरू करायचा. गोलंदाज जितेश, स्ट्रायकिंग एंडला भूपेश. पहिला बॉल अखूट टप्प्याचा जोरदार अपील. अपीलमध्ये उत्साह. चांगला बॉल आलाय डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तिथे शावर साकुटप्पाचा बॉल लक्षात जाईल. खाली रामदास होता, चुकी नसेल. आणि धक्का क्रमांक पहिला. भूपेश बॅक टू द डगआउट. डिझा नवीन फलंदाज मैदानात चांगू आलाय. पाहूया. 1 डाऊनचा बासमन एंटर झालाय क्रीजवर. चांगूला पाहतोय आपण. जितेश चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल आला डॉट. दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन. आणि या बॉलवर कशा प्रकारे आता खेळ केला जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल उचली जास्त. वाईटचा कॉल. अतिरिक्त धाव फलकावर टीम सराईवाडी संघाच्या खात्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल खोदून काढलाय.
थोडासा फलंदाजाच्या पायाला स्पर्श झाला, एकच धाव असेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. बंटीकडे सलामी आलाय, कुठेतरी अशा अपेक्षा असतील थेम सरेवाडी संघाला बंटीकडनं. पुढचा बॉल गोलंदाज जिथे चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जरी चौकारांची आतिषबाजी झाली तरी या ओव्हरमध्ये अगदी थांबवलं जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बंटी यावेळेस आडवा बॅटने खेळत होता, जोरदार अपील उचली पाहायला मिळते. हाईट फॅक्टर मात्र दाखवला जातो पंचांकडून आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज जितेश कडनं. अगदी वेगावर स्वारून हा बॉल फेकला जातोय. फलंदाज बंटीच्या शरीरावर बॉल येऊन आदळला, त्यानंतर डॉट आला. अगदी चांगली ओव्हर टाकत असताना 14 बॉल आणि 38 ची गरज. पुढचा बॉल, हा बॉल देखील डॉट आहे. चांगली ओव्हर, चांगलं ओव्हर टाकलं जातोय. आता मात्र शेवटचा बॉल असेल गोलंदाज जितेशचा. अगदी निर्णायक ओव्हर टाकत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये सलामीचा फलंदाज बंटीला मात्र थांबवलं जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जितेश तयार गोलंदाज ट्रॅकवर. हा बॉल देखील उचले देऊन काढला जातोय, अगदी नजरेसमोरून उडवला गेलाय. ओव्हरची समाप्ती आणि धावफलक धावा झाल्या टीम सराईवाडी संघाच्या 11 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र 12 बॉल आणि बनवायचे 38 रन. छोटा भीम इथे इंटर झालाय. हॅपी दिवाळी. डान्सिंग द ग्राउंड आणि बॉल डॉट. गोलंदाज आला गोलंदाज ट्रॅकवर. रामदास पहिला बॉल आलाय डॉट. चौकार आला. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. चांगली गोलंदाजी करत असताना 9 बॉल 33 ची गरज. पाहूया अजूनही सलामीचा फलंदाज आहे आणि 1 डाऊनचा बॅट्समन मैदानात. कशा प्रकारे खेळ केला जाईल, अपेक्षा असतील, जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, चेसिंग करावी लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. चांगली ओव्हर टाकली जाते. गोलंदाज पाहतो आपण रामदास. अगदी टिचून मारा केला जातोय टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाकडनं. हा बॉल बॅटची कडा फाईन लेगला शतरक्षण आहे. थर्ड मॅन चांगलं शतरक्षण दाखवतोय. बॉल उचले फेकेल एकदा पूर्ण. सात बॉल 32 धावेची गरज. पुढचा बॉल पाहूया. पुन्हा एकदा सांगो आहे, कट करायचा होता. बॉल आलाय डॉट. ओव्हरची शेवट गोड. आता 6 बॉल आणि 32 ची गरज. पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करत असताना टीम चिखलोली ठाकूरपाडा पाहतोय आपण मैदानात. 6 बॉल आणि बनवायचे 32. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय रवी.
यापुढील होणारी मॅच कुडेरान विपक्ष बनोली बी. यावेळेस सर्वसाठ्यान केला दुधारी तलवारीचा वापर. जब घी सीधे उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि हा आलाय दमदार चौकार. बॉल रवीचा पावया चौकार आलाय. पुन्हा एकदा बंटी. हा बॉल बॅटचा स्विंग वेगाने होता. डॉट बॉल आलाय. इथे मात्र अफेल खेळली जाते एकट्या रवी हिरवेकडून. गोलंदाज फक्त दबाव टाकण्याचं काम करतोय. यष्टीरक्षकाकडून कोणताही कॉल नाही आहे आणि आलाय डॉट. पुढील मॅच कुडेरान विपक्ष बोहनोली ब. दोन्ही संघाने तयारायचे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. फसवा बॉल गतीमध्ये परिवर्तन. नो बॉल. आता मात्र पुढचा बॉल फिट असेल फलंदाज बंटीसाठी. हा बॉल देखील चांगला आहे. फिटचा बॉल होता. पूर्णपणे मानस ढासले फलंदाज बंटीचा. सलामीला आलाय. अजूनही क्रीजवर उभा आहे. शेवटचे 2 बॉल शेवटच्या ओव्हरचे. पुढचा बॉल. हा बॉल वाईड आहे. शेवटचे 2 बॉल राहिलेत आणि 2 बॉल मध्ये बनवायचे विजयासाठी 26 धावा. 26. पुढचा बॉल झेल उडलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. बॉल निसटलाय. आता मात्र एक शेवटचा बॉल असेल. 25 ची गरज. चला बनवले संघ तयार राहायचं. एका बाजूने लगेच जायचं आपण मैदानात. वेळ न घेता लगेच जायचं. हा बॉल पडलाय. चला जा बनवले संघ एका बाजूने मैदानात. ओव्हरची समाप्ती.